7 वर्षापेक्षा जास्त चालतो तेव्हा त्याची सक्सेस होण्याचे चान्सेस हे 90%पेक्षा जास्त असतात। बरेचसे बिझनेस हे पहिल्या 2-3 वर्षामध्ये बंद होतात, 50 ते 60%, 5 वर्षामध्ये 10% बंद होतात, 7 वर्षामध्ये अजून 5%, म्हणजे 7 वर्षापेक्षा जास्त चालतात, ते दीर्घकाळ चालतात। त्या अर्थाने हा 7वा वर्धापन दिन अत्यंत महत्त्वाचा माइलस्टोन आहे आणि कौतुकराव पाटलांचं खूप अभिनंदन वाटतं की गेल्या 7 वर्षामध्ये त्यांनी 50,000 महिलांना इथे एकत्रित आणलेलं आहे आणि हे आणताना त्यांनी एक पॉझिटिव्ह गोष्ट ठेवलेली आहे। म्हणजे आजकाल आपण MLM मार्केटिंगमध्ये खूप प्रस्त आलो होतो आणि त्यांनी बरेचसे संस्था बदनाम झाल्या होत्या, पण ही MLM मार्केटिंग नसून महिलांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत किंवा बाजारपेठेतल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या महिलांना इथे उपलब्ध होतात आणि ज्या महिला मेहनत करतात याचं नेटवर्क वाढवण्यासाठी किंवा पुरुष मेहनत करतात त्यांना त्याचा मोबदला दिला जातो, त्यांना ट्रिपला घेऊन गेलं जातं, त्यांना पार्टी दिली जाते, त्यांना बक्षीस दिलं जातं, त्यांना पैठणी दिली जाते, त्यांना मेडल दिलं जातं। तर हे ॲप्रिशिएशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे महिलांना आपल्या समाजामध्ये असंही ॲप्रिशिएशन खूप कमी मिळतं, परंतु कौतुकराव पाटलांचा हा जो महाराष्ट्र बाजारपेठेचा प्लॅटफॉर्म तुम्ही जर बघत असाल तर मॅक्झिमम 80% महिला आहेत आणि हे खूप मोठं यश आहे त्यांचं की एवढ्या मोठ्या संख्येने महिलांना त्यांनी एकत्रित आणलं आणि त्यांना एकत्रित ठेवलं। मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि 7 नाही तर त्यांचे असे 70 वर्धापन दिन व्हावेत आणि ही संस्था खूप मोठी व्हावी असं त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो। तुमचा चित्रपट रिलीज होतोय तर सर्व चित्रपटगृहात जाऊन प्लीज तुम्ही बघा, कारण चित्रपट खूप चांगला आहे। सुयश झुंझुरके आणि मयुरी आव्हाड हे दोघं जण त्यांचं नवीन पदार्पण आहे या चित्रपटात आणि उत्तम काम केलेलं आहे। चित्रपटात खूप साऱ्या ट्विस्ट आहेत, खूप चांगली फिल्म आहे, एक फॅमिली आहे, परत फाईट सिक्वेन्स चांगला आहे, रोमांस आहे, पॉलिटिक्स आहे, कॉमेडी आहे, परत डान्स सिक्वेन्स आहे, हे सगळ्यांचा पूर्ण मिळून आम्ही अप्सरा फिल्म तयार झालेली आहे। एक आगळी वेगळी लव्ह स्टोरी आहे, ती का आहे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल। खूप छान झाली आहे फिल्म, तर नक्की सहकार्य करा। प्रोग्राम चल रहा है अप्सरा बाजार अपना महाराष्ट्र बाजार अपना हां, महाराष्ट्र बाजारपेठ तर यांच्या वतीने आज आम्हाला इथे प्रमोशनसाठी बोलवलं त्यांनी, त्याबद्दल मी त्यांचे सर्व पदाधिकारी आणि इथले सर्व कामगारांचे मी खरंच आभार मानते की त्यांनी खूप मदत केली आम्हाला आणि खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल खरंच तुम्हा सर्वांचे आभार मानते। महाराष्ट्र बाजारपेठेत मी खरं तर खूप ऐकून होतो, पण आज ज्या प्रकारे त्यांनी आम्हाला वेलकम केलं, ज्या प्रकारे आमचा सन्मान केला, आदर केला, ते पाहून मी भारावून गेलो आहे आणि मला आवडेल महाराष्ट्र बाजारपेठेसोबत काम करायला आणि त्यांच्यासोबत इथून पुढे प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्यासोबत राहायला। आम्ही येण्याचं औचित्य असं होतं की आमचा एक सिनेमा अप्सरा उद्या 10 मे रोजी सगळ्या महाराष्ट्रभर रिलीज होतो आहे, त्यामध्ये मी नायकाची भूमिका करतो आहे। मजा आहे, नात्यांची सांगड घालणारा सिनेमा आहे। सध्या प्रेमाची कुठेतरी एक पोकळी निर्माण झाली आहे, सगळ्याच माणसांना प्रेम हवंसं वाटतं, पण ते माणसाचा स्पर्श कमी झाला आहे, तो स्पर्श परत देण्याचा आणि ती प्रेमाची पोकळी भरून काढण्याचं काम हा आमचा सिनेमा नक्की करेल। नात्यांची सांगड घालणारा असा हा आमचा सिनेमा आहे अप्सरा। वडील आणि मुलाचं नातं, आई आणि मुलीचं नातं, भावा आणि बहिणीचं नातं, अशी अनेक नाती आणि वेगळ्या 2 पटलांवर घडणाऱ्या 2 गोष्टी, एका वस्तीवजा जागेत घडणाऱ्या गोष्टीत समाजकारणासोबत राजकारण आल्यावर ते कुठल्या स्तरावर जातं हे सगळं आम्ही वेगळ्या प्रकारे उलगडून दाखवणार आहोत। तेव्हा नक्की आपल्या सहकुटुंब, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जा आणि अप्सरा महाराष्ट्रात जिथे कुठे तुम्हाला जवळ असेल तिथे जाऊन नक्की बघा। थँक्यू। सर्वप्रथम डॉक्टर कौतिक दांडिगे सरांचं मी त्यांना थँक्यू बोलते, कारण की त्यांनी आम्हाला इन्व्हिटेशन दिलं आणि त्यांनी बोलवलं की तुम्ही तुमचा मूवी इथे प्रमोट करा। सो थँक्यू सो मच सर आणि सगळ्या महाराष्ट्र बाजारपेठेसाठी सुद्धा थँक्यू। आमचा मूवी येतो आहे अप्सरा, तुम्ही आम्हाला प्लीज भरभरून प्रेम द्या। नवीन काहीतरी आम्ही घेऊन आलो आहोत, लव्ह स्टोरी आहे, ट्रायंगल आहे, खूप काही असं मजेशीर आहे। ती मेजवानी तुम्ही चाखायला नक्की या तुमच्या जवळच्या लांबच्या चित्रपटगृहामध्ये आणि मला खात्री आहे की तुम्हाला आमच्या सिनेमामधलं सगळंच काही आवडणार आहे। आमची गाणी खूप सुंदर आहे, आमची सगळी गाणी रिलीज झाली आहे। अप्सरा पेज तुम्ही इंस्टाग्रामवर टाकू शकता, तिथे तुम्हाला सगळे अपडेट्स मिळणार आहे, आमचे ट्रेलर, टीजर, सर्व गाणी। सो नक्की बघा आणि
आम्हाला भरभरून प्रेम द्या. थँक्यू सो मच. महाराष्ट्र बाजारपेठला आज 7 वर्ष पूर्ण झाली. त्याच्याच निमित्ताने मिस्टर कौतिक दांडगे म्हणजे माझे जिजू आणि माझी ताई म्हणजे हा आमचा घरचाच प्रोग्राम आहे. गुणगौरव पुरस्कार त्यांनी इथे आयोजित केला आहे. 7 वर्ष म्हणजे जिजूंची मेहनत खूप कठीण आहे. प्रायोरिटी त्यांनी नेहमीच बिझनेसला आणि महाराष्ट्र बाजारपेठेलाच दिलं आहे. तर आज त्यांचे हे परिश्रम आणि त्याच्यासाठी मिळालेलं हे फळ बघून खरंच मनापासून खूप कौतुक वाटतं जिजूंच्या आणि माझ्या ताईचं की त्यांनी खूप कष्ट घेऊन आजपर्यंत आणि हे 7 वर्षांनी अजून कित्येक 7 वर्षही 700 वर्षही होतील आणि खूप लवकर होतील आणि त्याच्यासाठी आपण सगळे इथेच असू. असं मी खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही सगळे इथे आलात आणि सगळ्यांना त्यांना पाठिंबा दिला. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम त्यांच्यासोबत राहू द्या. असं पण खरंच खूप सुंदर आहे. खूप सुंदर ऑर्गनाईज केलं गेलं आहे आणि इथे आल्यावरती आम्हाला जो प्रतिसाद मिळाला, लोकांचं जो प्रेम आम्हाला बघायला मिळालं त्यासाठी खरंच खूप खूप आभार सगळ्यांचं ज्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि आमचा सत्कार केलं त्यासाठीच खूप खूप आभार. खूप बरं वाटलं मला. खूप छान सेम हेच फिलिंग्ज आहेत आणि इतका महत्त्वाचा दिवस आहे हा. महाराष्ट्र बाजारपेठचा हा 7वा वर्धापन दिन आहे आणि त्याचा आम्हाला भाग होता आलं ह्यासाठी मी खरंच आभारी आहे. सगळ्यांची व्यवस्थापन पण खूप छान केलेलं आहे आणि एकूणच अशा प्रकारचे उपक्रम नेहमी होत राहावेत आणि ह्यासाठी महाराष्ट्र बाजारपेठला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र बाजारपेठचा हा 7वा वर्धापन दिन सोहळा आणि त्या निमित्ताने आम्हा दोघींनाही इथे आमंत्रित केलं आहे. खरं तर मला फॅमिलीमध्ये झाल्यासारखं वाटतंय. खूप खूप छान वाटतंय कारण इतकं सुंदर ॲटमॉस्फिअर आहे, सुंदर गाणी, लोकनृत्य, डान्स, सिंगिंग खूप छान वाटतं आणि सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे हक्काने आम्हाला बोलवून आमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतायत हे सगळे आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहेत. खरंच मला डॉक्टर कौतिक दांडगे सरांचं खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं. तुमचे आशीर्वाद, तुमच्या सदिच्छा सदैव आमच्या सोबत असू देत आणि आजचा 7वा वर्धापन दिन सोहळा आहे. असे कैक सोहळे होत आहेत आणि प्रत्येक सोहळ्याला आम्हाला आमची इथे उपस्थिती दर्शवायला खूप आवडेल. धन्यवाद. नमस्कार, मी श्रुती पाटील. 7वा वर्धापन दिन आहे आणि 7 वर्ष सातत्याने डॉक्टर कौतिक दांडगे यांनी हे परिश्रम करून आज हा ब्रँड बनवला आहे महाराष्ट्र व्यापारपेठ. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्यासाठी त्यांचं खूप कौतुक आणि आम्हाला खूप प्रेरणा मिळते अशा लोकांकडनं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक क्षेत्रातल्या दिग्गजांचे किंवा त्यात काम केलेल्या चांगलं काम केलेल्या लोकांचं इथे येऊन ते सन्मान करतायत, सत्कार करतायत, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत आहेत. त्याबद्दल मला खूप छान वाटतं आहे. एक काय म्हणतात कला जोपासण्याचं पण काम करतायत ह्या अशा पद्धतीच्या कार्यक्रमातनं, या माध्यमातनं. तर मी त्यांना खूप शुभेच्छा देईन की अशीच अनेक वर्ष तुम्ही हे कार्यक्रम करत राहा. महाराष्ट्र व्यापारपेठ अजून उत्तमोत्तम प्रकारे लोकांना कळू देत, मोठं होऊ देत ही सदिच्छा. आणि खूप धन्यवाद की आम्हा दोघी बहिणींनाही. संजना पाटील सांगायला आवडेल की आम्ही दोघींनी मालिका केल्यात, आमची व्यावसायिक नाटकं सुरू आहेत, परंतु पहिल्यांदा आम्हा दोघींना एकत्र इथे बोलवलं आहे. आम्ही जोडीने आलेलो आहोत, त्यामुळे 2 सख्ख्या बहिणी इथे आल्या त्याचा मला प्रचंड आनंद. त्याच्यासाठी डॉक्टर कौतिक सरांचं खूप खूप मी आभारी असेन. आम्ही दोघी. 7वा वर्धापन दिन आहे. तर छान वाटतंय खरं तर. मालिका संपल्यानंतरही या गुणगौरवासाठी तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल खरं तर मनापासून तुमचे आभार. आणि येस, खूप दिवसांनंतर पुन्हा एकदा प्रत्यक्षात ऑडियन्सला भेटायची संधी मिळाली आहे. सो बघू, त्यांच्याशी गप्पा मारून नक्कीच मजा आली. नाही, महाराष्ट्र बाजारपेठचा आजचा 7वा वर्धापन दिन आहे. त्याबद्दल गुणगौरव समारंभ आयोजित केला आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं. त्यासाठी खरंच त्यांचे मनापासून आभार. आणि खूप छान वाटतं आहे इथे आल्यानंतर लोकांचा इतका छान रिस्पॉन्स मिळतो, इतक्या छान प्रकारे कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे. सो बघून खूप बरं वाटलं. आणि बेसिकली शिवाजी मंदिर म्हटल्यावर आपल्या घरच्यासारखंच आहे. सो कुठेही बाहेर कुठल्या ठिकाणी गेल्याचं फिलिंग नाही आहे. आणि खरंच सगळ्या संचालकांचे, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे किंवा अरेंज केला आहे, त्या सगळ्यांचंच मनापासून कौतुक आहे. मनपूर्वक आभार. आणि संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कौतिकराव दांडगे सर यांचं मनापासून आभार. ज्या माणसाने अगदी गरिबीतून येऊन मराठवाड्यासारख्या ज्याला आपण म्हणू की आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अशा भागातून येऊन आज त्यांनी आपल्या ज्या कर्तृत्वाची वेल जेवढी बहरत नेलेली आहे ती केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये न राहता ती संपूर्ण भारतामध्ये देखील असावी. आणि आपल्याकडे पूर्वी जसं म्हणायचं की आमची कोठेही शाखाने अगदी मोठ्या अभिमानाने म्हणायचं आहे, पण तसं न होता 7 समुद्रापलीकडे अगदी जगापलीकडे देखील महाराष्ट्र बाजारपेठेचं नाव झालं पाहिजे. महाराष्ट्र बाजारपेठेच्या सगळ्या विश्वस्तांना आणि तसेच त्यांच्या सगळ्या टीमला भूषण प्रतिष्ठानकडून
ऑल द बेस्ट आणि यापुढे असंच कार्य करत राहू देत आणि आपल्या मराठी माणसांना त्यांनी उद्योजक बनवून फक्त नोकरीमध्ये अडकून न ठेवता उद्योगधंद्यामध्ये त्यांना सहाय्य करून सगळ्यांना पुढे नेण्याचं काम त्यांनी करू दे. श्री स्वामी समर्थ आणि आई जगदंबा त्यांना असंच उदंड आयुष्य देऊ दे आणि चांगले आरोग्य देऊ दे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला खूप छान वाटलं आणि खूप दिवसांनी इतक्या महिलांना एकत्र बघितलं. त्यांनी छान छान परफॉर्मन्सेस केले आणि मला विशेष कौतुक वाटतं अनुजाताई आणि कौतिक सरांचं, कारण इतक्या लोकसंख्येला इतक्या लोकांना एकत्र आणणं आणि त्यांच्यासाठी असं काहीतरी क्रिएट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपण आपलं प्रामाणिकपणे काम करत असतो, पण आमच्या कलाकारांसाठी जसं अवॉर्ड फंक्शन हा एक खूप सुंदर सोहळा असतो, तसं मला असं वाटतं की यांच्यासाठी सुद्धा इतके छान छान आपण आपल्या कला दाखवणं आणि इथे सगळ्यांसमोर आपण व्यक्त होणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळाली पाहिजे, त्यांना बक्षिसं मिळणार आहेत, लकी ड्रॉज असणार आहेत, त्यामुळे खूप एक्सायटिंग आहे. आणि मला असं वाटतं की दरवर्षी असंच इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी साजरं करावं. थँक्यू सो मच. महाराष्ट्र बाजारपेठेला 1 मे 2024मध्ये 7 वर्ष कंप्लीट झाले आणि 8व्या वर्षात पदार्पण आहे. या 7 वर्षामध्ये सभासदांचं, टीम लिडरांचं आणि माझे जे फाउंडर मेंबर आहे सभासद यांचं एवढं प्रेम मिळालं. आज तुम्ही बघताय की हॉल संपूर्ण भरलेला होता आणि आज 12 वाजले तरीसुद्धा इथे हॉलमध्ये सर्व माझ्या बहिणी होत्या. तर मला खूप अभिमान वाटतो की एवढ्या रात्रीपर्यंत इथं थांबणं, कारण खूप दुरून महिला इथे आलेल्या आहेत, तरी पण 12 वाजेपर्यंत इथे थांबल्या. असं महाराष्ट्र बाजारपेठेवरती प्रेम आहे आणि असंच प्रेम त्यांनी अजून 18 वर्ष, कारण 18 वर्षामध्ये महाराष्ट्र बाजारपेठ 18,000 करोडचा होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सुपर मार्केट आपल्याला ओपन करायचं आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये एक मिनी सुपर मार्केट. पहिले मुंबईमध्ये 5 सुपर मार्केट, त्यानंतर पुण्यामध्ये 5 सुपर मार्केट आणि आता ह्या वर्षामध्ये ठाणे आणि बोरिवलीमध्ये 2 सुपर मार्केट आपले मोठमोठे ओपन होतात. तर असंच प्रेम तुमचं राहू द्याल, कारण की आमचे स्टाफ, आमचे सहकारी लिंभोरे साहेब, सातपुते साहेब, सचिन श्रीधर साहेब हे माझे जे खंदेवीर आहेत, जवळच यांनी एवढं जवळच आज मेहनत घेतली आणि आज मला म्हणजे काहीच करायचं काम पडलं नाही, त्यांनी माझा संपूर्ण भार उचलला. असे आमचे सचिन श्रीधर आणि लिंभोरे साहेब यांना मी धन्यवाद देतो की महाराष्ट्र बाजारपेठ जर 18,000 करोडचा झाला तर ते नक्कीच लखपती करोडपती होणार. आणि परत एकदा तुमचं मीडिया अशा पुष्करजी आणि संपूर्ण मीडियावाले, खूप मीडियावाले इथे आले होते, दिग्गज कलाकार इथे आले होते, दिग्गज सगळे प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामधले इथे आम्ही लोकांना बोलवलं होतं आणि त्यांचा सन्मान केला. एवढं महाराष्ट्रावरती प्रेम आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण स्तरावरती जसं की डॉक्टर आहेत, वकील्स आहेत, मराठी ॲक्टर आहे, हिंदी ॲक्टर आहे, वेगवेगळ्या समाजामध्ये चांगलं काम केले आणि खास करून इथे आज म्हणजे वर्षा उसगावकर ताई आल्या होत्या आणि त्यांना एवढं खूप हे आवडलं आणि त्याच्यासाठी परत अजून एकदा ओमप्रकाश शेट्टी सर आले होते, जे भारत मिशनचे प्रमुख आहे महाराष्ट्राचे. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र बाजारपेठेला प्रत्येक जे सभासद असेल प्रत्येक सभासदाला आम्ही 5 लाखाचा इन्शुरन्स देणार आहे. त्यांनी आज इथे एवढं आव्हान केलं. मला खूप बरं वाटलं की एवढे मोठी व्यक्ती आज इथे आलेली आहे आणि महाराष्ट्रावर एवढं प्रेम आहे. तर मी सर्वांचं एकत्रितपणे धन्यवाद मानतो. असंच प्रेम, असाच आशीर्वाद, असंच सहकार्य आम्हाला 18,000 करोडपर्यंत कराल या अपेक्षेसह मी, माझी सौ अनुजा दांडगे, माझे पुत्र अद्विक दांडगे, भावी डिरेक्टर 18,000 करोडचे मालिक आणि खास औरंगाबाद इथे आलेल्या माझी लाडाची साली निकिता घोरपडे आणि माझी मुलीसारखी नम्रता सोनावणे ह्या पण इथे आलेल्या आहेत आणि तुम्ही संपूर्ण सर्व, तर सर्वांनी असंच माझं ते प्रेम कराल या अपेक्षेसह मी डॉक्टर कौतिक दांडगे. धन्यवाद. थँक्यू. प्रत्येक महिन्याला आमच्याकडे डिस्काउंट असतात, बक्षीस असतात आणि भरपूर काही ऑफर असतात आणि सभासदांना आम्ही नेहमीच दिलेलं आहे. याच्यापुढेही असं देत राहू. फक्त एवढंच बोलेल की महाराष्ट्र बाजारपेठच्या ज्या सभासद महिला इथे आल्या होत्या त्यांनी आम्हाला भरभरून सहकार्य केलेले आहे आणि असेच सहकार्य, असेच प्रेम पुढे त्यांनी कायम आमच्यावर करावे एवढेच बोलते. थँक्यू सो मच. असं काही नाही आहे. ॲक्च्युली महाराष्ट्रात नाव झालं म्हणजे जगभरात नाव झालं असंच आम्ही समजतो, पण तरी आम्ही जगभरात पोहोचण्याचा सरांचा जो प्रयत्न आहे, जिजूंचा जो प्रयत्न आहे तो तिथपर्यंत जाईल नक्कीच. आम्ही सगळे त्याच्या मागेच आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे त्याच्यासोबत आहे, तर नक्की तेही स्वप्न पण लवकर पूर्ण करू.
महाराष्ट्र बाजारपेठ असं एक व्यासपीठ आहे की जे प्रत्येक महिलांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने खंबीर स्वावलंबी करत असतं आणि आज महाराष्ट्र बाजारपेठेचा 7वा वर्धापन दिन आहे. सन्माननीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कौतिक दांडगे साहेब यांची जी मूळ संकल्पनाच होती ती की एक छोटंसं रोपटं लावलं, त्या रोपट्याचं खऱ्या अर्थाने भला मोठा वृक्ष झालेला आहे. आज 7 वर्षामध्ये आपण हा वृक्ष आपण वाढलेला पाहतोय, कारण की आपण पाहतो वटपौर्णिमेला महिला 7 फेऱ्या मारतात त्या आपल्या खऱ्या अर्थाने नवऱ्याच्या आयुष्यासाठी. आणि या ठिकाणी आज सन्माननीय डॉक्टर कौतिक दांडगे साहेब, अनुजा मॅडम या ठिकाणी या 7 वर्षापर्यंत आज जी बांधणी केलेली आहे ती बांधणी जसं तुम्ही म्हणताय की येणाऱ्या प्रत्येक काळापर्यंत राहणार, कारण की 18,000 करोडचं उद्दिष्ट आहे. 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सुपर मार्केटचं उद्दिष्ट आहे आणि ते नक्कीच पूर्ण होणार आहे, कारण की त्यांना खंबीर साथ महिलांची आहे. जैसे कि आपने कहा कि हर ज़िले में मतलब 36 ज़िला में डिस्ट्रिक्ट में 18,000 करोड़ का जो ध्यास रखा हुआ है वो पूरा होगा, क्योंकि यहाँ पर महाराष्ट्र बाजारपेठ के हर महिला एक ही नाम लेते हैं, क्योंकि डॉक्टर कौतिक दांडगे साहब का, क्योंकि वो सबके साथ मिलके रहते हैं. एक महिला के साथ दिन गुजरना बेताब हो जाते हैं हम लोग, लेकिन यहाँ पर सब मतलब 35 से 50 हज़ार महिलाओं के साथ एक अच्छा घरेलू व्यवहार अगर कोई करते हैं तो डॉक्टर कौतिक दांडगे साहब यह करते हैं. इसीलिए आने वाले दिनों में एक ही नाम रहेगा, महाराष्ट्र बाजार पेठ.